मुलुक महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा स्वागत। बातमी बुलढाण्यामधून आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये इंधन टंचाईच्या अफवांमुळे ठिकठिकाणी पंपांवरती इंधनासाठी ग्राहकांची गर्दी दिसते। तर चिखलीत एका पंपावरती ग्राहकाने चक्क 200 लिटरची पाण्याची टाकी विकत घेऊन पेट्रोल पंपावरती आला आणि टाकी भरून डिझेल घरी घेऊन गेलेला आहे। तर इतर ग्राहक पंपावरती प्लास्टिक डबे घेऊन रांगेमध्ये उभा असल्याचं दिसतंय। जिल्हाधिकारी यांनी इंधन साठ्यावरती कडक निर्बंध आणले असले तरी सुद्धा पंप चालकांकडून त्याचं पालन होत नसल्याचं दिसतंय। आता प्रशासन काय भूमिका घेतं याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। आमचे प्रतिनिधी राहुल खंदारे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊया। राहुल, खरं तर जिल्हाधिकाऱ्यांनी इंधन साठ्यावरती कडक निर्बंध घातलेत तरी सुद्धा ड्रम भरून डिझेल घेतल्याचं दिसतंय। बरोबर आहे। जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाचं पालन कुठेही होताना या ठिकाणी दिसत नाहीये। पेट्रोल आणि डिझेलसाठी या ठिकाणी तुटवडा होणार अशी अफवा पसरल्यानंतर नागरिकांनी ज्या वस्तू मिळेल त्यामध्ये पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी त्या ठिकाणी धडपड करत असल्याचं चित्र जे आहे ते बुलढाण्याच्या चिखलीमध्ये पाहावयास मिळालेलं आहे। एका व्यक्तीने तर तब्बल 200 लिटरची टाकी हे त्या ठिकाणी घेऊन आला आणि 200 लिटर त्या ठिकाणी डिझेल आणि पेट्रोल तो भरून त्या ठिकाणी घेऊन गेला। कुठल्याही प्रकारचं अंकुश जे आहे ते पेट्रोल पंप चालकावर या ठिकाणी राहिलेलं नसल्याचं या संपूर्ण चित्रावरून स्पष्ट होते। बुलढाणा जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचा पेट्रोल किंवा डिझेलचा तुटवडा नसल्याचं जिल्हाधिकारी वारंवार सांगत आहेत, मात्र त्यांचं या ठिकाणी कोणीही ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नाहीये। एका अफवेवरच हे संपूर्ण प्रकार जो आहे तो बुलढाणा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी दिसून येते। जी वस्तू मिळेल त्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलची साठवण करण्यामध्ये आता वाहन चालक या ठिकाणी लागले असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येते। चिखलीमध्ये तर 200 लिटरची कॅनच एका व्यक्तीने त्या ठिकाणी डिझेल आणि पेट्रोल भरून नेल्याचं एक धक्कादायक चित्र जे आहे ते त्या ठिकाणी समोर आलेलं आहे। त्यावरच आता जिल्हाधिकारी नेमकी काय कारवाई करतात किंवा पंप चालकांना कशा प्रकारच्या सूचना देतात किंवा कडक कारवाईच्या संदर्भात काय निर्देश करतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र अजूनही बुलढाणा जिल्ह्यामधील अनेक पंपावर नागरिकांनी पेट्रोल आणि डिझेलसाठी तौबा गर्दी केली असल्याचं चित्र हे आज तरी आपल्याला पाहावयास मिळतंय। बरं, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।